तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चारुलताने हॉस्पिटलमध्ये कॉल केलेला असतो आणि ती अक्षरासाठी अपॉइंटमेंट घेत असते. त्यानंतर मग चारुहास सर त्या ठिकाणी येतात. ते चारुलतासोबत बोलायला आलेले असतात. ते चारुलताला म्हणतात की चारू, अक्षरा तुला जे काही बोलली त्यामुळे तुला वाईट वाटणं साहजिक आहे, पण तू प्लीज तिच्यावर रागवू नको, तिचा काहीतरी गैरसमज झाला आहे. तर चारुलता नाटक करत म्हणते की मी तिच्यावर खरंच रागवलेली नाही आहे. मला कळते की तिचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे आणि म्हणूनच ती मला एवढं बोलली आणि त्याचसाठी आता मी डॉक्टरांची अपॉइंटमेंटसुद्धा घेत होते. आणि ते ऐकून चारुहास सर खुश होत म्हणतात की बघितलं ना चारू, हाच फरक आहे तुझ्यामध्ये आणि त्या भुवनेश्वरीमध्ये. जर आज तुझ्या जागी ती भुवनेश्वरी असती ना, तर अक्षरा एवढं बोलल्यानंतर तिने तर अक्षराला शिक्षाच केली असती, कारण ती प्रत्येकावरच डूक धरून बसायची. मात्र तू सगळ्यांनाच माफ करत असते आणि हाच तुमच्या दोघींमध्ये फरक आहे. खरं तर आज अक्षराने तुम्हा दोघींची तुलना करायलाच नको होती. मला माहिती आहे या सगळ्याचा तुला त्रास झाला असेल, पण तू खरंच तिच्यावर रागवू नको. आणि त्यावर चारुलता म्हणते की मला खरंच अक्षराचा राग आलेला नाही आहे. मला तर असं वाटतंय की तिला नक्कीच कोणत्या तरी गोष्टीचं टेन्शन आलं असणार आणि म्हणूनच ती असं वागते आणि त्याचसाठी ना मला तुमच्या मदतीची गरज आहे. तर चारुहास सर म्हणत असतात की नक्की काय हवं आहे तुला. आणि त्यावर चारुलता म्हणते की अक्षराच्या डोक्यात आता खूप सारे विचार सुरू आहेत आणि जर आपल्याला तिला बरं करायचं असेल ना, तर तिच्या डोक्यात जे काही सुरू आहे ते आपल्याला कळायला हवं आणि त्यासाठी एक महत्त्वाचं काम आपल्याला करायला हवं. दुसरीकडे अक्षरा आणि अधिपती बोलत असतात. अक्षरा अधिपतीला म्हणत असते की तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. तर अधिपती म्हणतो की हो मास्तरीनबाई, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण ना तुम्ही आता हा खरा खोट्याचा खेळ बंद करा. तर अक्षरा म्हणते की हो अधिपती, मी आता यापुढे असं नाही बोलणार, पण त्यासाठी तुम्ही माझं ऐकाल का? मी जे सांगेल ते जर होणार असेल ना, तर मी यापुढे गप्प बसेल. आणि त्यावर अधिपती म्हणतो की ठीक आहे, बोला तुम्हाला काय हवं आहे. आणि त्यावर अक्षरा म्हणते की आपण आईबाबांचं ठरवलेलं लग्न रद्द करूयात. आणि ते ऐकून अधिपतीला धक्का बसतो. तर दुसरीकडे चारुलता चारुहास सरांना हे सांगत असते की अक्षराला आपल्या दोघांचं लग्न लावून द्यायचं आहे. खरं तर या वयात लग्न करण्यासाठी आपल्या दोघांचाही विरोध होता, मात्र अक्षराने आपल्याला तयार केले. त्याने घरातल्यांनासुद्धा कन्व्हिन्स केले आणि या लग्नाचा घाट घातला. आणि एखादी गोष्ट तिला हवी असेल तर त्यासाठी ती वाटेल ते करते. आणि म्हणूनच मला असं वाटते की आपण आपल्या लग्नाचा मुहूर्त थोडा अलीकडे घेऊयात, ज्यामुळे तिच्या डोक्यावरचं हे टेन्शन नाहीसं होईल. तर दुसरीकडे अक्षरा जे काही बोललेली असते ते ऐकून अधिपती चिडतो. तो म्हणत असतो की मास्तरीनबाई, आधी तुम्हीच त्या दोघांच्या लग्नाचा घाट घातलात ना, मग आता नाही का म्हणताय? मी तर आधीच नकार दिला होता, पण शेवटी तुमच्यासाठी मी होकार दिला. आता जे ठरलंय ना तसंच होऊ द्या. पण ते ऐकून अक्षरा चिडते. ती म्हणत असते की अधिपती, मला वाटलंच होतं तुम्ही नाही म्हणणार आणि म्हणूनच मला पुन्हा काय खरं आणि काय खोटं ते तुम्हाला सांगावं लागते. आणि मग ती अधिपतीला सांगू लागते की काही दिवसांपूर्वी मी जेव्हा आईंच्या खोलीत गेले होते तेव्हा त्या कोणासोबत तरी फोनवर बोलत होत्या आणि ते सुद्धा रांगड्या भाषेत. खरं तर मी तेव्हाच त्यांना विचारलं, पण त्यांनी उडवाउडवीचं उत्तर दिलं. मी तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण आत्ता मला कळते त्या असं का बोलत होत्या, कारण त्याच भुवनेश्वरी मॅडम आहेत. आणि ते ऐकून अधिपती काळजीत पडतो. तर दुसरीकडे चारुलता चारुहासला म्हणत असते की तुम्हाला माझा निर्णय पटला आहे ना, आपलं लग्न जर आपण थोडं अलीकडे घेतलं तर काही हरकत तर नाही आहे ना. तर चारुहास सर म्हणत असतात की चारू, तू जे ठरवशील ते योग्यच ठरवशील याचा मला विश्वास आहे, पण याने नेमकं काय होईल ना मला खरंच माहीत नाही. तर चारुलता त्यांना समजावत असते की आपण आज ना उद्या लग्न करणारच आहोत, पण जर आपण आधीच लग्न केलं तर अक्षराच्या डोक्यामध्ये जे टेन्शन आहे ते तरी थोडंसं नाहीसं होईल. ती आपल्या सगळ्यांसाठी एवढं काही काही करत असते, तर आपणही तिच्यासाठी हे करायला हवंच ना. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की ठीक आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू जे ठरवशील तसंच होईल. आणि ते ऐकून चारुलता तर खूपच खुश होते. आणि त्यानंतर चारुहास सर तिला सांगू लागतात की आपणच या लग्नाची सगळी जबाबदारी घेऊयात, लवकरात लवकर अक्षरा बरी व्हायला हवी. आणि त्यावर चारू म्हणते की तुम्ही काळजी करू नका,
एकदा का ती शांत झाली की मी तिच्यासोबत बोलेल आणि तिला डॉक्टरांकडे सुद्धा घेऊन जाईल. आणि ते ऐकून चारुहास सर आनंदाने हो म्हणतात आणि तेथून निघून जातात. तर दुसरीकडे अक्षरा अधिपतीला म्हणत असते की मला आत्ताच्या आत्ता त्या बजरंगला भेटायचं आहे. आणि ते ऐकून अधिपतीला धक्काच बसतो. तो म्हणतो की मास्तरीनबाई, हे काय बोलताय तुम्ही? आत्ता त्याला भेटणं कसं गरजेचं आहे? पण अक्षरा काही ऐकत नाही. ते अधिपतीला म्हणते की आपण आत्ताच पोलीस स्टेशनमध्ये जाऊयात, मला त्या बजरंगसोबत बोलायचं आहे. भुवनेश्वरी मॅडम त्याच्यासोबत कशा आल्या होत्या, त्या अचानक कुठे गायब झाल्या, हे मला त्याला विचारायचं आहे. मात्र अधिपती तिला सांगत असतो की तो बजरंग पोलीस स्टेशनमध्येच आहेत आणि मी त्याला भेटून आलोय. तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तर अक्षरा म्हणते की माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण मला एकदा स्वतः त्याच्याशी बोलायचं आहे आणि जर तुम्ही माझ्यासोबत असाल ना तर तो खोटं नाही बोलणार. तर दुसरीकडे चारुलताने गुरुजींना कॉल केलेला असतो आणि ती गुरुजींना सांगते की माझ्या सुनबाईंनी आमच्या लग्नाचा जो मुहूर्त ठरवला होता तो कॅन्सल करा आणि अलीकडचा मुहूर्त मला सांगा आणि हे सगळं तुम्ही मलाच कळवा, सुनबाईंना नको. त्यावर ते गुरुजी हो म्हणतात. पण तिचं हे सगळं बोलणं चंची लपून ऐकत असते आणि ते चारूच्या लक्षात येतं आणि ती चंचीला आतमध्ये बोलावून घेते. चंचलाला विचारत असते की तू असं दाराच्या बाहेर उभं राहून काय करत होती? तर चंची नाटक करत म्हणते की काही नाही, मी खोलीची साफसफाई करायला आले होते. तर चारुलता म्हणते की आज तू साफसफाई करायला कशी काय आली आणि तुझ्या हातात तर फडकंही नाही आणि झाडूसुद्धा नाही. तर चंची नाटक करत म्हणते की आपल्या घराची साफसफाई करायला कशाला लाज वाटायला हवी ना. तर चारुलता म्हणते अगदी खरं आहे, पण दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकताना लाज वाटायला हवी. आणि ते ऐकून चंची घाबरते आणि ती पटकन तेथून जाण्यासाठी निघते. पण चारुलता तिला थांबवत म्हणते की आता तू माझं बोलणं ऐकलंच आहे ना, तर आतमध्ये ये आणि मी जे काही सांगते ना ते शांतपणे ऐकून घे. त्यामुळे चंची आतमध्ये येत तिला काय झाले ते विचारते. तर चारुलता म्हणू लागते की मी आणि यांनी लग्नाचा मुहूर्त थोडा अलीकडे घेतला आहे. लग्नाच्या सगळ्या कामांसाठी मला तुझी मदत हवी आहे. पण त्यावर चंची म्हणते की मदतीसाठी तुमची ती अक्षरा आहे ना, मग तुम्ही मला का सांगताय? चारुलता म्हणत असते की अक्षराची तब्येत ठीक नाही आहे ना, म्हणून मी तुला सांगते. तर चंची मुद्दाम विचारत असते की काय झाले, तिला नेमकं वेड वगैरे लागलंय की काय? तर चारू म्हणते की ते मला माहीत नाही, मी तिला डॉक्टरांकडे घेऊन जाईल आणि मग तुला सांगेल. आणि मग ती चंचीच्या हातात भरपूर पैसे ठेवते आणि तिला सांगते की तू मला मदत करशील ना. आणि त्यावर तीसुद्धा आनंदाने हो म्हणते. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात आणि मग त्यानंतर अक्षरा इन्स्पेक्टर साहेबांना सांगते की आम्हाला त्या बजरंगला भेटायचं आहे. पण इन्स्पेक्टर अधिपतीला म्हणत असतो की काय झालं धाकटे सरकार, तुम्ही सकाळीच त्या बजाला भेटून गेलात ना, मग परत का आला आहात? तर अक्षरा चिडून म्हणते की मी तुमच्याशी बोलते ना, मग तुम्ही माझ्याशी बोला. आणि ती त्या इन्स्पेक्टरला विनंती करते की काही करा, पण त्या बजरंगला बाहेर आणा, मला त्याला भेटायचं आहे. पण तो इन्स्पेक्टर नकार देत म्हणतो की प्रत्येक गोष्टीची एक प्रोसिजर असते, आम्ही त्याला असं तुम्हाला नाही भेटू देऊ शकत. पण अक्षरा काही ऐकायला तयारच नसते. की त्या इन्स्पेक्टरला खूप विनवणी करते, पण तो म्हणतो की धाकटे सरकार आणि वहिनी साहेब आम्हाला माफ करा, पण आमचे हात कायद्याखाली अडकले आहेत, आम्ही असं नाही करू शकत. आणि मग अधिपतीसुद्धा अक्षराला समजावतो आणि म्हणतो की 2 दिवसांमध्ये मी तुमच्या आणि त्याची भेट घालून देईल. पण अक्षरा म्हणत असते की नाही अधिपती, मला त्याला आत्ताच भेटणं गरजेचं आहे. आणि मग ती त्या इन्स्पेक्टरला विचारते की मला फक्त तुम्ही इतकंच सांगा की तो बजरंग आतमध्ये आहे की बाहेर? आणि त्यावर तो इन्स्पेक्टर म्हणतो की बाहेर. आणि ते ऐकून अक्षरा घाबरते. तर दुसरीकडे चारुलता चंचलाला म्हणत असते की तुला जेवढं काम सांगितलं आहे तेवढंच कर आणि जर तुला जमणार नसेल तर तसं सांग. आणि मग ती तिच्याकडून पैसे घेऊ लागते. पण चंची पटकन म्हणते की नाही, तुम्हाला जी मदत हवी आहे ना ती करायला मी तयार आहे. आणि ती पैसे घेऊन पटकन तेथून निघून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.